नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर पतसंस्थेचे संस्थापक व्हाईस चेअरमन डॉक्टर रमेश ढबू यांचा वाढदिवस साजरा। डॉक्टर रमेश ढबू हे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सांगली परिसरात कार्यरत आहेत। कर्मवीर पतसंस्था गेली 38 वर्षापूर्वी सुरू केली, त्यावेळी ते कैलासवासी डॉक्टर अप्पासाहेब चोपडे चेअरमन तर डॉक्टर रमेश ढबू हे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत झाले। आज ही संस्था सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहे। माजी चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले की संस्थेच्या प्रत्येक प्रगतीमध्ये तसेच अडचणीमध्ये डॉक्टर रमेश ढबू यांचं योगदान मोठं आहे। त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सर्व संचालक, कर्मचारी व सल्लागार यांच्या वतीनं तसेच बीजेपी जैन प्रकोष्ठ व दक्षिण भारत जैन सभा यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या। यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग संचालक अमित चिंचवाडे, बीजेपी जैन प्रकोष्ठ प्रशांत गौंडाजे, जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष महावीर पाटील तसेच कर्मवीर पतसंस्थेचे शाखाधिकारी, विभागीय अधिकारी, कर्मचारी, सेवक तसेच ग्राहक यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। लवकरच आपण त्यांचा लवकरच होईल। कर्मवीर पतसंस्था स्थापन करण्यापासून डॉक्टर असू दे, आम्ही असू दे आणि संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहे। ती 38 वर्षात संस्था बऱ्याच मार्गातून अडचणीतनं बाहेर मार्गातून करत आज एक मोठ्या शिखरावर पोचलेली आहे। आणि हे सगळं श्रेय खरं तर अप्पासाहेब चोपडेंनी स्थापन केली असली तर त्यानंतरचा कालखंड जर तुम्ही बघितला असेल तर ढबुराकडे बघितलं आहे आणि एक संस्थेला चांगलं रूप आणलेलं आहे। आपली संस्था तशी महाराष्ट्रात नवलौकिक आहे। ते सगळे संस्थापक आपले जे संचालक आहेत त्यांना आता जे कार्यरत काम करतात ते त्यांना श्रेय जातं आणि त्याहीपेक्षा जास्त एक म्हणायचं जातं ते तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना। संस्थेचं कुठलंही काम असलं तर तुम्ही ज्या जिद्दीनं ज्या तत्परतेने काम करता ते खरोखर वाक्यानं जोग आहे। आज ढबुराकरांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याबरोबर आलेले अमित चिंचवाडे हे गव्हर्निंग चेंबरचे मेंबर आहेत, प्रशांत गौंडाजे आमचे जैन प्रकोष्ठचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, महावीर पाटील हे सांगली जिल्ह्याचे जैन प्रकोष्ठ भाजपचे अध्यक्ष आहेत आणि आपण सर्वजण स्वामी आले आहेत, मुरलीजी आहेत, बाबा दारूसाहेब आहेत, सगळेजण असतील, प्रत्येकाची नावं काही येत नाही। आपण सर्वांनी जे आपल्या नाव ढबुराकरांचा वाढदिवस केला त्यामुळे तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सांगतो जय। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।